जे विद्यार्थी आता 12वी मध्ये अभ्यास करत आहे, एम-एस-टी-सी-ई-टीचा अभ्यास करत आहे आणि ज्यांना पुण्यातील अत्यंत चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे, ज्या कॉलेजमध्ये चांगलं शिकवलं जाईल, चांगलं प्लेसमेंट असेल, हॉस्टेल फॅसिलिटी असेल, सर्व इन्फ्रास्ट्रक्चर, स्टाफ चांगला असेल आणि ज्या कॉलेजची फी वगैरे देखील माफक असणार आहे, सुरक्षेच्या दृष्टीने कॉलेज चांगलं असणार आहे. त्या विद्यार्थ्यांकरता हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त होणार आहे. त्याचसोबत ही जी माहिती आज आपण बघणार आहोत, हीच माहिती जे विद्यार्थी जे काउन्सिलिंग घ्यायला जातात, तर त्या ठिकाणी 5-5, 10-10 हजार रुपये भरून त्यांना ही माहिती जी आहे, उलट याच्यापेक्षा कमी माहिती त्या ठिकाणी मिळत असते. परंतु आज आपण जी माहिती बघणार आहोत, ती विद्यार्थ्यांकरता विनामूल्य आहे. मोफत ही माहिती आपण विद्यार्थ्यांकरता शेअर करतोय, गोरगरीब विद्यार्थ्यांकरता 7 इन्फो या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. तर पुण्यातलं एक नावाजलेलं कॉलेजची आणि त्यांचे प्लेसमेंट, इंजिनिअरिंग कॉलेज, एम-एस-टी-सी-ई-टी करता किती मार्क्स लागतात, प्लेसमेंट कोणत्या कोणत्या कंपन्यांमध्ये झालेलं आहे, किती मार्क्स, किती पॅकेजेस या कंपन्यांनी दिलेले आहे विद्यार्थ्यांना, फीज किती आहे, कॅटेगरीने आहे, एम-एस-टी-सी-ई-टीचे किती मार्क्स लागतात विद्यार्थ्यांना. तर याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अत्यंत उपयुक्त. जे विद्यार्थी 12वीमध्ये अभ्यास करत आहे, 11वी-12वीमध्ये आता सी-ई-टीचा तयारी करत आहे, इंजिनिअरिंगला ज्यांना जायचं, इंजिनिअरिंगचं स्वप्न आहे, काही पालक की ज्यांना या इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेविषयी काही माहिती नाही आहे, त्यांच्याकरिता देखील हा अत्यंत उपयुक्त माहिती आज पालकांना यातून मिळणार आहे. आपल्या जवळचे देखील जर कुणी नातेवाईक असतील, मित्र असतील, काही कॉलेज असतील की ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना या माहितीचा उपयोग होईल, अशा देखील विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत कॉलेजेसमध्ये कॉलेजचे काही ग्रुप्स असतील, तर त्यामध्ये देखील ही माहिती जर आपण शेअर केली तर निश्चित त्या सर्व विद्यार्थ्यांना याचा उपयोग होईल. तर आज आपण बघणार आहोत 12 लाख पॅकेज मॉडर्न इंजिनिअरिंग कॉलेज, याची प्लेसमेंट किती झालेली, कोणत्या कोणत्या कंपन्या आलेल्या आहे, फी किती आहे, एम-एस-टी-सी-ई-टीला किती मार्क्स मिळवावे लागतात या कॉलेजला प्रवेश घेण्याकरिता, मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे याचं प्लेसमेंट, फीज आणि कट ऑफ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघतोय. तर यामध्ये सुरुवातीला प्लेसमेंट आपण बघणार आहोत. हायेस्ट जवळपास 320 विद्यार्थी जे आहे प्लेसमेंट झालेला आहे 2024 मध्ये. तर यापेक्षा अजून देखील पुढं प्लेसमेंट हे सुरूच राहणार आहे. आता आपण आजच्या तारखेला ही व्हिडिओ बनत आहोत, तर यामध्ये याच्यापेक्षा देखील जास्त पुढं विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट होऊ शकतं, चांगलं पॅकेज मिळू शकतं. यामध्ये कॅम्प नावाची जी कंपनी आहे, त्यामध्ये 4 विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालेलं आहे, 12 लाखाचं पॅकेज मिळालेलं आहे. PTC मध्ये 8 लाखाचं पॅकेज आहे. ॲटलास कॉपकोमध्ये 6.5 लाखाचं पॅकेज 11 विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे. PTC मध्ये 6 लाखाचं, 6 विद्यार्थ्यांना 8 लाखाचं पॅकेज आहे. पर्सिस्टंटमध्ये 12 विद्यार्थ्यांना 5.1 लाखाचं पॅकेज आहे. जारो एज्युकेशन, प्लॅनेट या ठिकाणी जवळपास 6.8, 6.5. युनो मिंडामध्ये 11 विद्यार्थ्यांचं 4.81 लाख ने पगार त्यांना मिळतो, आता प्लेसमेंट झालेला आहे. हेक्झाव्ह्यू 5 लाख, टेक महिंद्रा 4 ते 5.5 लाख, टाटा इलॅक्सीमध्ये 3.5 लाखाचं पॅकेज जवळपास 17 विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे. टेक महिंद्रामध्ये 53 विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालेलं आहे, 4 ते 5.5 लाखाच्या दरम्यान त्यांना प्लेसमेंट मिळालेलं आहे. अमेझॉनमध्ये 6 विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालं, पॅकेज त्यांना 3.5 लाख रुपये मिळालेले आहे. बॉशमध्ये एका विद्यार्थ्याचं प्लेसमेंट झालं आहे, 4.5 लाखाचं पॅकेज आहे. तर 2024चं हे प्लेसमेंटचा डेटा आपण बघतोय. आपण व्हिडिओ पॉज करून सर्व माहिती घ्या. त्यामध्ये कंपनीचं नाव दिलेलं आहे, ब्रांच कोणती आहे, त्यामध्ये CSIT, AIDS, AIML, ENTC, ECE. अजून देखील प्लेसमेंट हे सुरूच राहणार आहे. किती विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालं तर पुढं नंबर पाहायला मिळतो आपल्याला 4. CTC इन लॅक पर ॲनम म्हणजे किती लाखाचं पॅकेज विद्यार्थ्यांना मिळालं तर 12 लाखाचं पॅकेज. PTC मध्ये आत्ताच आपण बघितलं, कॉम्प्युटर सायन्स आणि IT चे 6 विद्यार्थ्यांना पॅकेज मिळालेलं आहे, 8.5 लाख रुपये. ॲटलस कॉपकोमध्ये CSIT, ENTC मेकॅनिकल 11 विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालं, 6.5 लाखाचं पॅकेज भेटलेलं आहे. तर आता ह्या सर्व माहिती आपण कंपन्यांचे नावं, ब्रांचेस, किती विद्यार्थी प्लेस झाले ते आपण व्हिडिओ पॉज करून पाहू शकता, कारण व्हिडिओ आणखी महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला पुढं पाहिजे, नुसतं प्लेसमेंटच नाही. तर आणखी आता यामध्ये सुरुवातीला 12 लाखापासून 12 लाख, 8, 6, 4, 5.5, 5.5 ते 4.5, 4.5 ते 3.5, त्यानंतर 3.5 लाख ते 3.36 लाख. TCS वगैरे, इलेक्ट्रिकल, ENTC सर्वच विद्यार्थ्यांचं, मेकॅनिकल,
AIDS मध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना पॅकेज मिळेल 3.2 पासून 3 लाखापर्यंत, 2.5 लाखापर्यंत, 5.5 लाखापासून जवळपास 9 लाखापर्यंत देखील पॅकेज आपल्याला कॉग्निझंट सारख्या चांगल्या कंपन्या आलेल्या आहे. त्याचसोबत पुढे देखील अमेरिकन ॲक्सेल मॅन्युफॅक्चरिंग इंडिया अशा देखील कंपन्या आपल्याला पाहायला मिळत आहे. तर यामध्ये देखील 3 लाख, 3.5 लाख, 4 लाख, 6 लाख, 7.25 लाख, 6.8 लाख. आता फीज किती आहे? मॉडर्न इंजिनिअरिंग कॉलेज पुण्यातील एक नावाजलेल्या कॉलेजपैकी आहे की ज्या ठिकाणी स्टाफ देखील चांगला आहे, चांगलं शिकवलं जातं, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे, प्लेसमेंट कॉलेजला चांगलं आहे, हॉस्टेलची फॅसिलिटी आहे, मेस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर अशा पद्धतीचं सर्व ज्या चांगल्या कॉलेजला जे काही उपलब्ध पाहिजे ते सर्व त्या ठिकाणी आहे. सुरक्षेच्या दृष्टीने चांगलं एक नावाजलेल्या कॉलेजपैकी पुण्यातलं मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचं हे जे मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे, मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. तर याची फीज किती आहे असा देखील प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारला जातो. तर फीज आता आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळते. 2024-25 ही फी आहे. यावर्षी ज्या विद्यार्थ्यांनी आता ॲडमिशन घेतले त्यांच्याकरिता. ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना टोटल फी आहे 90 लाख रुपये. ओपन कॅटेगरी अदर दॅन महाराष्ट्र स्टेटकरिता देखील 90,000 रुपये फी आहे. आता यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल त्यांना वेगवेगळ्या शिष्यवृत्ती देखील असतात. पंजाबराव देशमुख वगैरे किंवा इतर जे काही स्कॉलरशिप आहे त्याची सर्व माहिती आपण नेटवरती जरी सर्च केली तरी आपल्याला पाहायला मिळेल. किंवा कॉलेजमध्ये देखील आपण ओपन कॅटेगरीचे आहात आणि उत्पन्न आपलं किती पालकांचं ते सांगायचं आणि त्यानंतर शिष्यवृत्ती मिळेल का त्याची देखील माहिती आपण कॉलेजला फोन करून विचारून जर घेतली तर आणखी यामध्ये फी किती कमी होऊ शकते त्याची देखील माहिती आपल्याला मिळू शकते. OBC, EBC, EWS, SCBC जे विद्यार्थी आहे मेल त्यांना 50,870 रुपये फी आहे. OBC, EBC, EWS, SCBC फिमेल मुलींकरिता 11,739 रुपये फी आहे. SC ST विद्यार्थ्यांना फीच नाही आहे, 0 रुपये, 1 रुपया फी नाही आहे. SBC, NT, DT, VJ, TFWS विद्यार्थ्यांकरिता 11,739 रुपये फी आहे. जम्मू अँड काश्मीर विद्यार्थ्यांकरिता 24,000 रुपये फी आहे. तर ही फर्स्ट इयर BTech इंजिनिअरिंगकरिता ही या कॉलेजची फी आहे. आता MST मध्ये किती मार्क्स मिळवावे लागतात या कॉलेजला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर? मॉडर्न एज्युकेशन मॉडर्न सोसायटी मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे कॅप राऊंड 1चा हा कट ऑफ आपण बघतोय. 2024-25चा हा डेटा आहे. आता कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, ITI अँड DS आपण कट ऑफ पुढे बघतोय. जनरल ओपन कॅटेगरीचे जे विद्यार्थी असतील तर त्यांनी आता हा जो स्क्रीनवरती तुम्हाला नंबर पाहायला मिळत आहे, पहिले नंबर जे आहे ते या कॉलेजचे स्टेट मेरिट लिस्टनुसार कट ऑफ आहे. म्हणजे तुमचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर हा 13,328च्या आत जर असेल तरी तुम्हाला हे कॉलेज मिळू शकतं. किंवा ब्रॅकेटमध्ये जे पाहायला मिळतं ते MST CET जे पर्सेंटाईल स्कोर आहे त्यालाच मार्क्स आपण म्हणतो थोडक्यात बोलीभाषेमध्ये. तर 95.57 मार्क्स ज्या विद्यार्थ्यांना असतील जनरल ओपन कॅटेगरीच्या त्यांना हे कॉलेज मिळू शकतं. जनरल SC करिता 89.73, ST करिता 57, VJ करिता 89, NT1 करिता 92. हे सर्व पर्सेंटाईल स्कोर आहे MST CETचे. NT2 करिता 94, NT3 करिता 93, जनरल OBC करिता 95, SCBC करिता 94, लेडीज ओपन करिता 95, लेडीज SC करिता 87, ST करिता 77, VJ करिता 85, NT1 करिता 92, NT2 करिता 93, NT3 करिता 92, लेडीज OBC करिता 95, लेडीज SCBC करिता 95. त्यानंतर PWD ओपन करिता 70, डिफेन्स ओपन करिता 90, डिफेन्स SC करिता 68, डिफेन्स OBC करिता 89, डिफेन्स SCBC करिता 87, TFWS करिता 95, डिफेन्स RNT2 करिता 89, EWS करिता 92. IT करिता होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ आहे. जनरल ओपन करिता विद्यार्थ्यांना MST CET मध्ये पर्सेंटाईल स्कोर पाहिजे 94, SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 88, ST करिता 39, VJ करिता 88, NT1 करिता 92, NT2 करिता 94, NT3 करिता 93, OBC जनरल OBC करिता 94, जनरल SCBC करिता 94, लेडीज ओपन करिता 94, लेडीज SC करिता 86, लेडीज ST करिता 24, VJ करिता 83, NT1 करिता 90, NT2 करिता 92, लेडीज OBC करिता 94, लेडीज SCBC करिता 94, डिफेन्स ओपन करिता 90, डिफेन्स SC करिता 42,
डिफेन्स ओबीसी करिता 86, TFWS करिता 94, EWS करिता 91. त्यानंतर AIDS आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग आहे या ठिकाणी, DS नाही आहे, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग आहे. तर जनरल ओपन करिता विद्यार्थ्यांना MST CETचा पर्सेंटाइल स्कोर पाहिजे 94, SC करिता 87, ST करिता 28. आता सर्व सविस्तर आकडेवारी आपण स्क्रीनवरती पाहून घ्या, कारण आकडे खूप मोठे आहे, त्यामध्ये खूप वेळ जाईल. तर मी थोडक्यात तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. NT2 करिता 92, OBC करिता जनरल OBC करिता 93, जनरल SCBC करिता 93, लेडीज ओपन करिता 94, लेडीज SC करिता 86, लेडीज ST करिता 19, VJ करिता 82, NT1 करिता 86, NT3 करिता 91, लेडीज OBC करिता 94, लेडीज SCBC करिता 93, डिफेन्स ओपन करिता 90, TFWS करिता 94, डिफेन्स SCBC करिता 87, EWS करिता 90. तर या पद्धतीने आपण या कॉलेजमध्ये प्लेसमेंटची माहिती बघितलेली आहे. प्लेसमेंट नंतर आपण त्या ठिकाणी जर बघितलं तर ॲडमिशन फीज बघितलेली आहे. ॲडमिशन फीच्या माहितीनंतर MST CETमध्ये विद्यार्थ्यांना किती मार्क्स मिळाले पाहिजे कॅटेगरीमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा, ITचा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगचा कट ऑफ बघितलेला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना MST CETमध्ये किती मार्क्स पाडायचे कॅटेगरीने आहे आणि किती फी असणार या कॉलेजला आणि प्लेसमेंट कशा पद्धतीची याची सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली. 7 इन्फो या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सर्व इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रियेची माहिती बघतोय. तर याच पद्धतीने ही जी माहिती आहे ती 12वीमधील विद्यार्थ्यांकरिता उपयुक्त आहे. त्यांच्या पालकांना देखील ही माहिती उपयुक्त ठरणार आहे. ॲडमिशन प्रवेश घेताना फीज वगैरे भरण्याच्या संदर्भातील गोरगरीब मुलांपर्यंत ही माहिती निश्चित जर पोहोच झाली तर त्यांना याचा फायदा होईल. आपण देखील आपल्या जवळचे जे काही विद्यार्थी पालक असतील की ज्यांचे मुलं 12वीमध्ये आता अभ्यास करत आहे CETचा, किंवा आपण जर शिक्षक असाल तर ही माहिती आपल्या देखील कॉलेजच्या ग्रुपमध्ये जर विद्यार्थ्यांकरिता शेअर केली तर त्याचा देखील फायदा आपल्या विद्यार्थ्यांना होईल. मोफत ही माहिती आपण विनामूल्य देत आहोत. हीच जर माहिती तुम्ही काउन्सिलिंग करता गेला तर त्याकरिता 5-5, 10-10 हजार रुपये फी भरावी लागते. मात्र विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा, मोफत विनामूल्य माहिती मिळावी याकरिता आपण 7 इन्फो यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही सर्व माहिती विनामूल्य विद्यार्थ्यांकरिता पालकांकरिता शेअर करत आहोत. धन्यवाद.